धुळे शिक्षणाधिकारी किरण कुवर महाभ्रष्टाचारी। किरण कुवर महिला अधिकारीची पदोन्नती तात्काळ रद्द करा, फौजदारी गुन्हा दाखल करा, अन्यथा शिक्षण मंत्र्यांची ज्वलंत तीर्थयात्रा काढण्याचा डॉक्टर पंकज साळुंखे यांचा इशारा। याबाबत अधिकृत असे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी शिक्षण विभागात भ्रष्टाचार होत असून सदर भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न आरपीआयचे महामंत्री डॉक्टर पंकज साळुंखे हे करीत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी शिक्षक बोगस भरती, त्याचबरोबर विशेष शिक्षकांची सेवा ज्येष्ठता बोगस यादी या संदर्भात अनेक वेळा या ठिकाणी शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचं काम डॉक्टर पंकज साळुंखे हे करीत असून त्यातच या ठिकाणी भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या महिला अधिकारी पदोन्नती म्हणून निवड झालेल्या किरण कुवर यांची पदोन्नती तात्काळ रद्द करावी। महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 3 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयात डॉक्टर किरण जयप्रकाश कुवर यांची पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या पदोन्नती निर्णय मागे घ्यावा, शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी या ठिकाणी पंकज साळुंखे यांनी केली असून शासन निर्णयाच्याच अधोरेखित असलेल्या मुद्दा क्रमांक 7 मध्ये शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार अधिकाऱ्यापैकी शिस्तभंग विषयक कारवाई सुरू झाली असल्यास अथवा फौजदारी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यास अथवा विभागीय चौकशी प्रकरणात दोषी आढळल्यास अशा अधिकाऱ्यास पदोन्नतीने पदस्थापनेचे ठिकाणी पदस्थापना देऊ नये असा शासन निर्णय म्हणतो, तरी देखील या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी किरण कुवर यांना पदोन्नती देण्यात येत आहे ती रद्द करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी डॉक्टर पंकज साळुंखे यांनी केली असून लवकरात लवकर येत्या 8 दिवसात या संदर्भात दखल घेतली नाही तर येत्या 8 दिवसानंतर या ठिकाणी येत्या 8 दिवसात शिक्षण अधिकारी किरण कुवर भ्रष्ट अधिकारी महिलेची पदोन्नती तात्काळ रद्द करावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा शिक्षण मंत्र्यांची ज्वलंत प्रेतयात्रा काढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी डॉक्टर पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे। प्रणाम। आज इथे आपण सगळेजण जमलेलेच आहोत तर इथे धुळे जिल्ह्याच्या शालेय शिक्षण विभागातील भेसळ प्रकरणामुळे जे अतिशय कालवाकालव झालेली आहे। मी बऱ्याच वर्षापासून एक विषय लावून ठेवला आहे, केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म अपंग समावेशित व समग्र शिक्षा अभियान योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या बोगस विशेष शिक्षकांच्या समायोजनासाठी। आता या अंतर्गत यांना समायोजनाची प्रोसेस करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र शासनाने ज्यांना आदेशित केलेलं आहे धुळे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना आदेशित केलेलं आहे की यांचे समायोजन तुम्ही यांची प्रोसेस करा। तर हे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर या ज्या महिला आहेत, महिला अधिकारी ज्या आहेत, या महिला अधिकाऱ्यांच्या बाबतीत आपण आज प्रेस घेत आहोत। तर विषय असा आहे की याच्यामध्ये किरण कुवर ज्या आहेत तर या किरण कुवर 3 ऑक्टोबर 2024ला त्या धुळ्यासाठी त्यांना पदोन्नती देण्यात आलेली होती। त्याचा GR आहे। या GR मध्ये शासनाने क्लिअर त्यांना म्हटलेलं आहे, पहिले त्या महसुली नाशिकला होत्या DYD ऑफिसमध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालयात त्या कार्यालयात काम करत होत्या। त्याच्यानंतर या GR मध्येच म्हटलेलं आहे, मुद्दा क्रमांक हा जर 7 आपण जर वाचला याच्यामधला बघितला, सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 15/12/2017च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार वरील अधिकाऱ्यांपैकी शिस्तभंग विषयक कारवाई सुरू झाली असल्यास अथवा फौजदारी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यास अथवा विभागीय चौकशी प्रकरणात दोषी आढळल्यास अशा अधिकाऱ्यास पदोन्नतीचे पदस्थापनेच्या ठिकाणी पदस्थापना देण्यात येऊ नये हे असं मी नाही सांगत, हे असं शासन सांगतंय। आता शासन एका बाजूला असा GR काढतं आणि त्याच शालेय शिक्षण विभागातल्या याच जी महिला आहे किरण कुवर, याच किरण कुवर बाईविषयी सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक येथे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे 2017 मध्ये। हा त्याचा पुरावा। आता जो गुन्हा नंबर आहे तो 492/2017 यावेळेस तो गुन्हा घडलेला आहे, त्याचा नंबर आहे, याची कॉपी आहे। त्याच पद्धतीने जर बघितलं तर या 22 तारखेला आताची नेक्स्ट हिअरिंग डेट जी आहे तुम्ही झूम करा दाखवा 22/9/2025 म्हणजे येणाऱ्या घटस्थापनेच्या दिवशी त्यांची तारीख आहे कोर्टामध्ये।
आता याच्यामध्ये पुढचं जर पेज तुम्ही बघितलं, म्हणजे तुम्हाला पुरावे देतोय हे सगळे. किरण जयप्रकाश कुवर सगळ्यात खाली नाव आहे. म्हणजे एका साईडला हिच्यावर, या महिला अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असताना तिच्यावर पदोन्नती कुठल्या निकषावर शासनाने दिली, त्याच पद्धतीने. दुसरी गोष्ट, त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा आता आपल्या नाशिक विभागाचे महसूल आयुक्त जे आहेत प्रवीणजी गेडाम, अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आज नाशिक या विभागात झालेली आहे. त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या महिला अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित केलेली, ती कारवाई सुद्धा अजूनपर्यंत प्रलंबित आहे. मग जर अशा कार्यवाही प्रलंबित असताना या महिला अधिकारीला अधिकार नेमके कोणी दिले सह्या करायचे, जबाबदार पदावरती बसून? आज 116 लोकांचं समायोजन करणं थट्टाबाजीचा खेळ नाही. आज त्या महिला अधिकाऱ्याने 30-30 हजार रुपये 86 लोकांची, आता 116 पैकी यांनी 2 गट केले. मी मध्यंतरी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जयकुमार रावलांच्या संदर्भात पालकमंत्री आपले जे आहेत त्यांच्या संदर्भात बोललो, तर पालकमंत्री महोदयांनी त्यांच्या माणसांना गप्प केलं आणि याच्यात 2 गट पडले. 116 लोकांचं समायोजन करण्याच्या संदर्भातले जे आदेश होते याच्यातले 2 गट पडले. त्या 2 गट पैकी आता सध्या जयकुमार रावल पालकमंत्री जे आहेत यांचे कुठलेही विषय शिक्षक या 86 लोकांमध्ये नाहीत. या 86 लोकांच्या व्यतिरिक्त जे जयकुमार रावल यांचे जे विषय शिक्षक आहेत हे दुसऱ्या स्लॉटमध्ये यांचं समायोजन होणार आहे. हे असं कुठल्या निकषावर, हे आदेशाचे कोणी द्यायला लावले? आता या सगळ्या गोष्टी मी आपल्या धुळे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आता ज्यांची नियुक्ती झालेली अजित शेख, हे अजित शेख महोदयांकडे गेलं. हे जर एवढे गमण्यासारखे असे बसतात की जसं काही यांना काही सुधरतच नाही, काही समजतच नाही. मग हे नेमकी काम कशाला करता, इथं कुठल्या निकषावरती काम करता? अजिजबाई, मी तुम्हाला हे सांगतो, जबाबदारीने बोलतो, मी तुमच्याकडे येतो, तुमच्याकडे सगळे मी एवढे एव्हिडन्स दाखवले. शांताराम गोटुबेरेच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं की त्याला अजूनपर्यंत शासनाने नियुक्त केलं नाही, त्याला जॉईन केलं नाही, तरी देखील अजूनपर्यंत तुम्ही त्याची नियुक्ती कंटिन्यू तुम्ही त्याला धरून समायोजन तुम्ही त्याला दिलेलं आहे. कुठल्या निकषावर? अहो, त्याला नोकरी मिळाली नाही म्हणून त्याने हायकोर्टात अजूनही त्याचं प्रकरण प्रलंबित आहे, त्याच्या अजूनही कोर्ट केसेस चालू आहेत. त्याला नोकरीला जॉईन करण्यासाठीच तो कोर्टात शिलाटा देतोय ना, मान्य उच्च न्यायालय शिलाटा देतोय ना, तरी त्याच्या कुठल्या निकषानुसार त्याचं समायोजनाची प्रोसेसमध्ये नंबर 1ला नाव, तेही अजून 2 दिवसापासून फाईल, गेल्या 2 दिवसापासून फाईल या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या टेबलावरती फाईल पडलेली. तुम्ही सगळे पत्रकार बंधू सिनियर आहात, वरिष्ठ आहात, माझ्यापेक्षा तुम्हाला सुद्धा तुमचे सुद्धा सोर्सेस आहेत, तुम्ही बघा, विचारा. 2 दिवसापासून फाईल पडली, 2 दिवसापासून त्यांनी सह्या केल्या नाहीयेत. का? तर त्यांना त्यांचा मोबदला मिळाला नाही म्हणून. 30-30 हजार रुपयामधला जे सगळे कलेक्शन झालेलं होतं, 86 लोकांपैकी 84 लोकांनी पैसे दिलेले आहेत. त्यात 86 लोकांपैकी एक आपल्यातील पत्रकार बंधू आहेत. मी नाव काय त्यांचं घेत नाही. पत्रकार बंधू आहेत, ते खूप अतिशय चांगले आहेत. माझे देखील, मी देखील, माझे सुद्धा त्यांचे चांगले संबंध आहे. पण त्यांचं देखील नाव 86 लोकांच्या यादीत नाव आहे. तर त्यांनी सांगितलं की मी पैसे देणार नाही, तुमको जो करने का होगा टिंब टिंब तुम करो, लेकिन मैं पैसा दूंगा नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. सगळ्या चांडाळ चौकडीची बैठक झाली आणि मग त्यांनी त्यांचं थांबवलं. आणि बाकीच्या याच्यात तर माझ्या माऊलीज आहेत, सुजाता हिम्मतराव शंकबा, त्याच्यानंतर विजया पाटील, या 2च महिला ओरिजिनल आहेत फक्त बघायला गेलं धुळे जिल्ह्यात. तर बाकी सगळे लबाड लांडगे, सगळे लबाड लांडगे, 99.99%. याच्यातले तर मी सांगायला गेलो अजून भरपूर काही कलाकारी आहे, परंतु आता त्या विषयात मी न जाता या किरण कुवर या ज्या महिला अधिकारी आहेत यांच्या बाबतीतलाच आपला आजचा विषय आहे. तर यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो अजून मी की यांनी मध्यंतरी जळगाव जिल्ह्यामध्ये 89 लाख रुपये, जळगाव जिल्ह्यातल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदासाठी बसण्यासाठी 89 लाख रुपये शिवसेना शिंदे गटाच्या एका तोंडाया मंत्र्याला यांनी 89 लाख रुपये दिले होते. मी जबाबदारीने बोलतो, माझ्याकडे व्हिडिओ आहे. ज्या दिवशी किरण कुवरांना वाटेल की पंकज साळुंखेवरती तुम्हाला डिफॉर्मेशन दाखल करायची, त्यांनी डिफॉर्मेशनची नोटीस मला पाठवा, करोडो रुपयांची नोटीस पाठवा. पंकज साळुंखे सक्षम आहे.
89 लाख रुपये तुम्ही तिथे देतात एका खुर्चीसाठी. आता ते महोदय सुद्धा ते तोंडाय मंत्री शेवटी, त्यांना पण माहिती जळगाव जिल्ह्यातले, त्यांना घेऊन पलटून गेले, हे बाई तुला जे करायचं ते कर, होणार नाही. बरं झालं. त्या मंत्री महोदयांचं देखील मी एका बाजूने आभार व्यक्त करतो की तू चोराच्या घरात चोरी केली बाबा, परंतु ते सुद्धा अयोग्य आहे, अनियमित आहे. त्याच पद्धतीने आता या भ्रष्टाचारी किरण कुवर या महिला अधिकाऱ्याची एकतर रत्नागिरी नाहीतर जळगाव या 2 जिल्ह्यांसाठी आणि नाशिक या 3 जिल्ह्यांसाठी हिचे अथक प्रयत्न चालू आहेत. त्यात आता 2 दिवसापूर्वी जो प्रकार घडला, प्रवीण श्रीधर पाटील, उदय देवरे आणि पगारे नामक अधिकाऱ्यांना अटक केली. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली, मालेगाव पोलिसांनी, आणि त्यांना पिंजरा गाडीतून त्यांना टाकून मान्य न्यायालयात आणलं गेलं. आणि तिथून त्यांचं झाल्यानंतर त्यांना परत त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. तर मला असा संशय आहे की हे सगळं प्रकरण जे आहे, हे सगळं प्रकरण घडवण्यामध्ये, प्रकरण शिजवण्यामध्ये सुद्धा किरण कुवरचा हात असावा. कारण की किरण कुवरला नाशिक माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यालयाच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावरती विराजमान व्हायचं आहे. यांच्यात भरपूर सारे आज रोजी मॅच चाललेले आहेत. हे सगळे एकाच बॅचचे खिलाडी आहेत. आज जर बघायला गेलं महाराष्ट्र राज्यात सगळे एका बॅचचे शिक्षणाधिकारी आहेत सगळे, आणि 99.99% सगळे करप्टेड. तर माझी मागणी एक आहे की येत्या 8 दिवसाच्या आत जर या किरण, काय नाव त्यांचं, जयवंतराव जयप्रकाश मुद्दा, हे जयप्रकाश कुवर जे आहेत, हे जयप्रकाश कुवर तर दादांत भडवेगिरी करत बसतात. काय गरज पडली चमचेगिरी करायची? गोरगरीब लोकांना सांगतात, दमदाटी करतात. धुळे जिल्ह्यातल्या बऱ्याचशा शाळांमध्ये जाऊन तिथल्या मुख्याध्यापकांना, तिथल्या संस्थाचालकांना दमदाटी करतात. कोण? अजय प्रकाश करतो की अरे तू काम तर करून बघ, कसं काम होतं तुझं, मीच बघतो. अरे जयप्रकाश दादा, तुम्ही खूप मोठे आहात हो. तुम्ही स्वतः भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुम्ही एसीबीवर, तुमची एसीबीची सुद्धा तुमच्यावरती कारवाई झालेली आहे, आणि तुम्ही नवरा बायको मिळून खुशाल हा जिल्हा पकडण्याचं काम करत आहात. तुम्हाला आजपर्यंत कोणी डोक्यावरचा भेटला नव्हता म्हणून तुम्ही दोघी धान्य उच्छंद माटवलेला आहे. परंतु माझ्या शेपटीवरती पाय देऊन तुम्ही चुकी केलेली आहे. मी सोडणार नाही. जसा प्रवीण वसंत रे, तसंच आता दुसरं नाव माझ्या डोक्यात नितीन बच्छाव, तिसरं नाव नितीन उपासनी, चौथं नाव आता हे नाव झालं किरण जयप्रकाश कुवर. किरण जयप्रकाश कुवरला सुद्धा जोपर्यंत आता मी कायमस्वरूपी घरी पाठवत नाही तोपर्यंत माझं सुरूच राहील. जर येत्या 8 दिवसामध्ये किरण जयप्रकाश कुवर या महिला अधिकाऱ्याची इथून तात्काळ उचलबांगडी झाली नाही तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री जे आहेत त्या शालेय शिक्षण मंत्र्यांची जिवंत प्रेतयात्रा काढण्यात येईल. आणि त्या जिवंत प्रेतयात्रेच्या दरम्यान कुठला अनुचित प्रकार घडला त्यास खुद्द धुळे जिल्ह्याचं प्रशासन, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोघी उपमुख्यमंत्री हेच जबाबदार राहतील.